वसा जनसेवेचा. भेंडवळ कुंडली व पारंपरिक ज्योतिषशास्त्राच्या अचूकतेवर प्रश्न उपस्थित करत अंधश्रद्धा निर्मूलनचे अध्यक्ष श्याम मानव यांनी खुले आवाहन केले आहे. 10 कुंडल्या आणि सध्याची माहिती देऊ, त्यापैकी 90% पेक्षा जास्त भविष्यवाणी अचूक ठरवून दाखवा असे आवाहन करण्यात आले असून ते सिद्ध झाल्यास तब्बल 80 लाखांचे बक्षीस देण्याची घोषणा करण्यात आली आहे. श्याम मानव यांनी पुढे सांगितले की आजच्या काळात हवामान अंदाजासारख्या गोष्टी विज्ञान व अभ्यासावर आधारित असून त्या पडताळून पाहता येतात. मात्र भेंडवळ किंवा ज्योतिषाच्या दाव्यांना तितकी शास्त्रीय पडताळणी नसल्याचा आरोप त्यांनी केला. पूर्वी शेतकरी अनुभवावर निर्णय घेत होते, परंतु आता आधुनिक तंत्रज्ञानामुळे परिस्थिती बदलल्याचेही त्यांनी नमूद केले. यावेळी काही धार्मिक व पारंपरिक प्रथांवरही त्यांनी टीका केली. लोकांना फसवण्यासाठी श्रद्धेचा वापर होतो असा आरोप करत अशा प्रथांविरोधात जागृतीची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यांच्या या वक्तव्यामुळे सामाजिक व धार्मिक वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. तीच भूमिका कायम आहे ना. कारण ज्योतिष मी केवळ भेंडवळ सोडून द्या हो, भेंडवळ हा एक प्रकार झाला, अख्ख्या ज्योतिषशास्त्रालाच आव्हान देतो ना. या जगात कोणीही कुणाचं भविष्य सांगू शकत नाही. आपलं साधं आव्हान आहे की आम्ही तुम्हाला 10 कुंडल्या देऊ, 10 हातांचे ठसे देऊ. तुम्ही म्हणाल ते जे म्हणजे हस्तसामुद्रिक तर हस्तसामुद्रिक, कुंडली शास्त्र तर कुंडली शास्त्र, ज्याला ज्योतिषशास्त्र म्हणतात लोक, ते काय तुम्ही ठरवा. भेंडवळवाल्यांना उद्या आव्हान स्वीकारायला त्यांनी स्वीकारावं. आम्ही सांगितलेली भाकीतं 90% करेक्ट ठरली तर तुम्ही सरळ सरळ अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं आज 80 लाखाचं पारितोषिक आहे. हे 80 लाखाचं पारितोषिक घेऊन जा. याच्या पलीकडे मला त्या मुद्द्यामध्ये लक्ष घालण्याची इच्छा नाही. आला का मुद्दा? माझ्या दृष्टीने तो आता अतिशय चिल्लर आहे. पूर्वी शेतकरी त्याच्या आधारावर आपल्या जीवनाचे निर्णय घ्यायचे, आता कोणी फारसं घेत नाही. ऑलरेडी तुम्हाला माहित आहे की काल हवामान खात्याने सांगितलं पाऊस येणार आला. हे सगळं हवामान खात्यात अद्ययावत झालेलं आहे, पूर्वीसारखं राहिलेलं नाही. तर शेतकऱ्यांना तेवढं कळतं, म्हणून त्या मुद्द्याकडे मी फारसं नाही. अनेक ज्या परंपरा सुरू आहे त्यातली एक परंपरा सुरू आहे. एकच लास्ट प्रश्न आहे की ते सारंगधर महाराज आज बोलताना असे बोलले की जे काही असं करतात, समजा आता तुम्ही त्या संदर्भात भूमिका बांधली तर तुम्ही धर्मविरोधी दलाल आहात अशी त्यांनी टीका केली. बरोबर आहे. त्यांचं चूक कशाला? त्यांना लोकांना फसवण्यासाठी धर्म पाहिजे असतो ना. आणि जर आम्ही लोकांना फसवू नका असं सांगणार असू तर आम्ही धर्मविरोधी ठरणारच. कारण यांचा धर्म लोकांना फसवण्यासाठीच असतो. हे तर मी जाहीररित्या बोलतच आलो आहे ना. सिटी न्यूज. सिटी न्यूज वसा जनसेवेचा.